बावनकुळेचा सोनेरी मुकुट वादाच्या भोवऱ्यात। पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच महसूल मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आले असता माजी मंत्री व भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सोनेरी मुकुट घालून स्वागत केलं। याबाबत प्रसार माध्यमांवर बातम्या येताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो मुकुट सोन्याचा नसून पितळाचा असल्याचा खुलासा त्यांनी केला। यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की आता हे सत्तेचे राजे आहेत, पण लोकशाहीत जनता हा राजा असते। पण या सरकारला वाटते की आम्हीच राजा आहोत, जनता प्रजा आहे। मग सोन्याचं घाला की पितळेचा मुकुट घाला, भ्रष्टाचाराचा पैसा हा सरकारने खूप कमविला आहे। भाजपाची मानसिकता समोर आली आहे। आता तो मुकुट सोन्याचा आहे की पितळाचा हे पाहण्यासाठी कोणी गेलं नाही। आता हे लोकशाहीतले राजे आहेत। आपण आम्हाला असं वाटतं की लोकशाहीत कोणी राजा नसतो, जनता ही राजा असते। पण आता जे सरकार राज्यामध्ये आहे त्या सरकारची अवस्था अशी आहे की आम्हीच आता राजे आहोत आणि जनता आता आमची प्रजा आहे। त्यामुळे पितळेचं घाला की सोन्याचं घाला, आता भ्रष्टाचाराने पैसा पण खूप कमवलेला आहे या लोकांनी। त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुढे आलेली आहे राजाच्या भूमिकेतली भाजपची, आणि जनता आमची प्रजा आहे असं वागण्याची ही प्रथा आहे। ते पितळेचं आहे का सोन्याचं ते काही बघायला आता कोणी जायचं कारण नाही, ते लपवलाही गेला असेल। त्यामुळे ही जी काही मानसिकता ही मानसिकता त्या निमित्तानं पुढे आलेली आहे।